आता महिना झाला नाही, एका ताईनं कीर्तन संपल्यावर मला विचारलं होतं, महाराज काय सांगतो सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे की मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते, आणि सासरे तर एवढे हुशार आहेत. मी घरात असले का म्हणतात, काय चालले बाळा, बरी ना बाळा, तब्येत कशी बाळा, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सीट होते सासूबाई शेजारी बसले की ते माझ्याच नावानं खऱ्या अर्थानं कॅसेट सुरू करतात. म्हणून महाराज शेवटी मी या दोघांनाही उचललं आणि तिकडं वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. तुम्ही सांगा मी काय चूक केली बरं. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. पण ताई आज फक्त माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे मायबाप असते आणि स्वभावाना असेच फटकळ असते, तू त्यांनाही वृद्धाश्रमातच नेऊन ठेवलं असतं का. त्यानंतर त्या ताईकडे मात्र उत्तर नव्हतं, पण त्या क्षणाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही, मरेपर्यंत तुमच्या गावात कधी बोलू नका, पण तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली दुसरी विनंती करतो. आता 27 दिवस झाले तुळशीचं लग्न झालंय, सध्या लग्न सीजन जोरात सुरू आहे. इथून पुढे आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधी सांगू नका, बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बरा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घराच्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्काराने सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आज आम्ही खरंच लक्ष देतोय का, याचा माझ्या बहिणीनं नक्की विचार करा. म्हणून तर खऱ्या अर्थानं हात जोडून विनंती करतो, मलाही भाऊ आहे ना, का समृद्धी गेला इकडून, म्हणजे अजून भाऊ जिवंत आहेत. मग जर असं होऊ नये, पण आज कीर्तन संपल्यानंतर जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन करून सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे माझ्या सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा तुम्ही झोपू द्या ना आज रात्रभर. ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का शुक शुक जाता. त्यालाही नवसानं मिळाली, निघाला रातच्या 3ला, आली उद्या संध्याकाळी गिरगावकर महाराजांच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा महिला वर्ग, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवलाय. कारण कोल्हा असू द्या ना मानवत असू द्या, तुम्ही आज जे मानवत पाहताय आज जे कोल्हा पाहताय ना, 25 वर्षापूर्वी हे गाव असं नव्हतं. खऱ्या अर्थानं पाण्याचं तुम्हाला या 6-7 वर्षापासून पाणी दिसू लागलं, शेती पिकू लागली, म्हणून तर कपाशी 10 क्विंटलपर्यंत एकरी जाऊन बसली. पण लक्षात घ्या परिस्थिती अशी होती की इथं बसलेल्या अनेक वृद्धांनी खरं तर विहिरी फोडण्याचं काम केलंय. इथं अनेक माऊल्यांनी दुसऱ्याच्या शेतात साधं काढली, तेव्हा तुमचा नवरा घडवलाय, तुमचं सासर घडवलंय. मग माझ्या बहिणीनं तुम्हाला भावाच्या नात्याने एकच विनंती करतो, ते सासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाहीत का. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये आई वडील पाहाल, मंदिरात जाण्याची गरज पडणार नाही, मंदिरातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आता सुनबाईला बोलल्यामुळे बऱ्याचशा सासूबाईंचे चेहरे खुलले, ते निम्या जाग्या झाले ना. त्या आधी महाप्रसाद असला का हाच गोंधळ राहतो. पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा, ब ब ब ब कोल्हा गावची सासू, तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुना तिला सांग, थांब बाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तवाच तू जाग्यावर येशील. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई आपला सप्ताह चाललाय, आपल्याला पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, मी जरा कपाशी करत आता सोयाबीन जाऊन येते, काढले ते पण अजून काही केलं नाही, मी जरा चक्कर मारून येते, तू तेवढी डाळ वाटून घे. कोल्हागावची सासू होती, गेली शेतात, आली 25 मिनिटांनी, तिने फक्त घरात डोकावलं गो. सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना, ती घरात नाही घुसली, आपल्याच गावातली होती. ती परत नेम्या वस्तीवर फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण वाया नाही गेलं. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं. तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता अख्ख्या वस्तीवर डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले.
तुम्ही सोप्या नाहीत ना. बरं, माझं बोलणं इथं बसलेले एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल तर मुलगा या नात्याने तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना, मग आई म्हटलं पाहिजे, आई मानलं. मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी चालली. आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आताली काळजात बसली म्हणजे आई झाली. जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आज काळजावर हात ठेवावा आणि भगवान परमात्म्याची शपथ घेऊन स्वतःला बसल्या जागी एक प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण तुम्ही सुद्धा तुमच्या घरात तुमच्या सुनेला आज जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा नकाशा चुकला किंवा जाड काट झाला तर आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा आतून बंद करून असेल तो विषय घराच्या चार भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर सगळ्या वस्तीवर जाऊन आपण तिच्या नामाचा गजर गातो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याच्या अपेक्षाही कधी धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची दोन दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. तुझं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. रोजच्या कमीत कमी 10 ते 15 केस आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 4-4, 5-5 वर्षाची लेकरं येतो पण दरवाजात आज 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि मी जर आजीच्या मांडीवर बसलो तर माझ्या मम्माला म्हणजे माझ्या आईला राग येतोय. कारण 3 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आणि आजी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 4 वर्षाच्या लेकराची जर आज ही अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणींनी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुमच्या घरातला हा करता माणूस शेतामध्ये नोकरीमध्ये राब राब मरतो. अहो, खऱ्या अर्थानं कोरोना आला ना, काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचने त्याला रात्र झोप लागली नाही. पण त्या 2 वर्षाच्या काळात त्यानं तुम्हाला काहीच कमी पडू दिलं नाही. पण तोच बिचारा दिवसभर राब राबून जर संध्याकाळी घरी आला ना आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राबला संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारी पाजारी जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मी याला वाढवलं पण काल बायको नाही आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी माझ्या बहिणीने तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा? निमी 90 हाणेल. घे चमचाभर, घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चूक त्या मुलाची. घरातलं वातावरण जर तुमच्या सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील. पण घरातलं वातावरण जर तुमच्या सात्विक नसेल पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करून सांगतो, तुमच्याकडे महत्त्वाचं पीक म्हणजे कपाशी, बरोबर ना? आता कपाशीची लागवड केली आणि रोप खऱ्या अर्थानं बीजांकुर वर आलं पण अवकाळी पावसामुळं जर त्याचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं वापरली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या, झाड वाढेल का? बहरेल का? फूट धरेल का? बोंड येईल का? कापूस मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? मग जर तुमच्या संसाराच्या मुळाशी संस्कार नावाचं मूळच घरात सडलेलं असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तुमचा प्रपंच बहरेल का? फुलेल का? आनंद देईल का? तो दुःखदायकच असेल. हेच तर सांगतात तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणात.